नमस्कार. पाहू शकता नागोबा यात्रेनिमित्त भरलेला खिल्लार जनावरांचा बाजार आज 9/12/2025 रोजी फुटलेला आहे. प्रदर्शन पण झालेलं आहे. पाहू शकता काजळी खिल्लारमध्ये समोर पहिला रो कालवड आहे. पाहू शकता किती सुंदर देखणी कालवड आहे. क्रॉसमध्ये आहे थोडी, परंतु पहिला रो असून पण तिची कास पाहू शकता. एकदम पहिला रो कालवडीची कास कशी आहे पाहू शकता. एकदम चांगल्या दुधाच्या वंशावळीतून कास आहे. एकदम सुंदर देखणे. मला किती दाते दुशे काय वय आहे झालं? काय वयाची कालवड आहे? आता वय काय घरी खोंड आहे आता 5 महिन्याचा. 5 महिन्याचा खोंड आहे हिचा. ही कुठल्या वळूची कालवड होती? फरतरवाडी बुध फरतडवाडी तालुका खटाव फरतडेंच्या वळूची. कोणते फरतडे? उत्तम फरतडे यांच्या वळूची कालवड. कोणत्या वळूची? सोन्याची कालवड. आणि हिला कुठला भरवला होता? नाही, ही कुठल्या वळूची? त्याच वळूची. आणि हिला पण तोच बापच भरवला पुरीला. आता 3-4 आहे त्यातला 3 भरला आम्ही पहिला. हे दूध किती देते वासरू पिऊन पहिल्या वेताला? आता आम्ही काढतच नाही, दूध काढतच नाही. 2 टाइम सोडायचं मोकळा खायचो. काय झालंय आता खाली? आता काय खोंड आहे, खोंड झालाय. कसला झालाय? 5 महिन्याचा खोंड आहे. कोणत्या कलर मध्ये झालाय? आता जरा फिक्का आहे. फिक्का आहे म्हणजे थोडा तांबूस क्रीम कलरचा आहे. ते होणार सफेद. हा. आता लई फरक आहे. आपलं नाव? फरीद जाफर शेख, गाव? नवलेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर नाही माझी मोबाईल. बरं, हा खोंड कोणाचा आहे? हा खोंड तुमचंच आहे? कालवड आहे. अरे पाहू शकता एकदम चेहरेपट्टी खोंडासारखी, शरीर आठवून एकदम खोंडासारखं कालवड आहे. ही किती दाती कालवड आहे? आत्ता दात लावलाय. कुठल्या वळूची कालवड आहे? सोन्याचीच. बुध फरतडवाडी फरतडे यांच्या वळूची आहे. पाहू शकता. बुवा फरतडेंच्या वळूची का स्वप्नील फरतडेच्या वळूची? बुवाच्या वळूची. कोणत्या वळूची कालवड आहे ही? कानतुटका सोन्या आटपाडी लाईन सोन्याची आहे कालवड. आता गाव आहे का? अजून लावली नाही. आता प्रदर्शन मध्ये कुठलीचा नंबर आला? नोंदच नाही केली, लेट आल्यामुळं. कुठे गावात राहता का वस्तीवर राहता? कुठे शिकाली वाडी तुमची? 2 किलोमीटर वरच्या साईडला आहे नदीच्या. म्हणजे ललगुण जवळ, म्हणजे खटाव तालुका तिथंच बुधच्या जवळच आहे म्हणायचं. पुढच्या बाजूला ललगुण. हा ललगुण. हा पुढं 2 किलोमीटर नवलेवाडी. नवलेवाडी म्हणजे डिस्कळच्या बाजूला. हा पाहू शकता कशा प्रकारच्या सुंदर जातीवंत कालवड आहेत. अशी देखणी सुंदर ठेवणीतली जनावरं फक्त असं प्रदर्शन किंवा बाजारमध्येच पाहायला भेटतात. कवचित यात्रेमध्ये पाहायला भेटतात. पाहू शकता कसं माप आहे. आटपाडी लाईनचा जो बुवा फरतडे यांच्याकडे मोठा मापाचा जो ओळ आहे त्याची पैदास आहे. पाहू शकता. हिची आई घरी आहे काय तुमच्या? हिची आई म्हणजे हिची आई विकली का? विकली का? हिची आई कोणत्या लाईन मधून होती? हिची आई कसली होती? अशीच काजळी खिल्लार होती. होऊ शकता. बऱ्याचशा छोटे छोटे यात्रा असतात. नागोबा यात्रा किंवा महूच्या यात्रा. ही छोटे छोटे यात्रा कधी भरतात आणि कधी संपतात कळत नाही. त्याच्यामुळे कसं आहे पॉम्पलेट भेटत नाही. आसपासच्या लोकांना शक्यतो माहिती होतं, परंतु एवढे काही जनावरं येत नाही.
एक छोटीशी मंडई भरल्यासारखे 2 लाईन 3 लाईन फक्त पाहू शकता भरल्या होत्या. ते गेलेले आहेत आज गुलाल टाकून. पाहू शकता अशा प्रकारचे यात्रेमध्ये शेती कामाचे बैल आलेत. मला किती दाते आहेत बडाव बैल? जुळलेले आहेत दोन्ही पण. कोणत्या कामाला वापरलेत? शेती कामाला. काय किंमत सांगताय जोडीची? 2 लाख रुपये. व्यवहारात कमी जास्त होतील. आपलं नाव पत्ता सांगा. हां. मारुती श्रंग तांदळे, गाव विरकरवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर आहे 7796 24 0075. पाहू शकता अशा प्रकारचे मानदेशी खिल्लार एकदम मजबूत शरीरयष्टीचे जुळलेली बडाव बैलाची जोड पाहू शकता. व्यवहारात कमी जास्त होतील म्हणलेत मालक. पाहू शकता या भागातील सर्वच जनावरांचं वैशिष्ट्य आहे. मागील वर्षी पण सांगितलं होतं की ह्या पट्ट्यातील जनावरांचे डोळे खूप मोठे आहेत आणि बाहेर असतात किंवा शिवाय तीक्ष्ण असतात. एकदम नजर चाणाक्ष, कानाला एकदम बारीक आणि घट्ट शरीराचे असे ह्या पट्ट्यातले बैल खोंड गायी आहेत. पाहू शकता ही जोडी जवाहरमध्ये आहे. पाहू शकता मला किती दाते आहे ही जुळलेली जोड? हा जुळलाय तो साय दाते. पाहू शकता सेम जोड आहे. याची काय किंमत सांगितली? 2,50,000. शेती कामाला सर्व चालते. पाहू शकता दोन्ही पण बडव आहेत. मालकाने नाव पत्ता सांगितलेला आहे. मोबाईल नंबर सांगा तरी. 7796 24 0075. पाहू शकता एकदम मजबूत ताकदीचे बडाव बैल आहेत. ज्यांना कोणाला शेती कामासाठी हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता किती मोठ्या मापाचे बैल आहेत. यात्रा फुटलेली आहे परंतु कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. व्यवहारात कमी जास्त होतील. अशा प्रकारचे बैल घ्यायचे असतील तर मालकांशी संपर्क साधा. मला किती दाती जोड आहे? किती दाती जोड आहे? बैल किती दाती आहेत? जुळलेले आहेत. बडाव दोन्ही बडाव बैल आहेत. शेती कामाला सर्व चालतायत. काय किंमत सांगितली जोडीची? 1,30,000 जोडीची किंमत. मालकाचं नाव पत्ता? भिकू नाना विरकर, राहणार विरकरवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 91 45 10 57 99. ओके. पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारची बैलजोड घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. पाहू शकता गरुड नाकी आहे, जरा मांडग्याळ खाणीसारखी चित्रकोसा खिल्लार आहे. पाहू शकता. मालक कोणत्या गावची कालवड आली? विरकरवाडी. कुठल्या वळूची कालवड आहे? लोटेवाडीतनं कोणाकडून घेतलेली? पाहुण्याने दिली ती का? आता किती दाते? 200. गाभण आहे? आता शिक भरली, गाभण नाही.
प्रदर्शनला आणली का विक्रीला? प्रदर्शनला आणली होती. आपलं नाव पत्ता सांगा. नाव सोहम जिजाबा विरकर. हा, सोहम जिजाबा विरकर. सोहम जिजाबा विरकर. गाव विरकरवाडी. विरकरवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर मोबाईल 94 94 03 03 71 71 35 19 35 19. 29. पाहू शकता लोटेवाडीतून आणलेले हे अशा प्रकारची पाहू शकता मांडग्याळ लाईन सारखी गरुड नाकी आहे. धन्यवाद मालक. मला कोणत्या कामासाठी खोंड वापरलेत? पळायसाठी. हा कुठल्या वळूची पैदास आहे? हे पहिला सलगरी. नाही, कुठल्या कोणाकडून घेतला होता का घरची गायची? सलगरीत आणलाय मी. सलगरे कोणाकडून आणला? काहीतरी शिंदे का काहीतरी आणणार आहे माझं. हा किती जाते आता? हे दुसरा आहे. दुसरा आहे. आणि हा तो चौसा आहे. चौसा आहे. हा कशाला वापरलाय? ही गाया भरतोय. गाई भरवाय वापरलाय. हा. हा कुठून घेतलेला? हे सांगोलमध्ये घेतला होता. सांगोलमध्ये घेतला. कुठल्या वळूची पैदास म्हणून घेतलेला? पैदास ते उंबराणीच्या ह्याचा आहे बघा. तिकोंडी राजा लाईनचा म्हणून घेतला. कोल्हे राजाच्या पैदाशी. आता हे विक्रीला आणले का प्रदर्शनला? विकायला बी आणली, तू प्रदर्शन बी केलं. असं आहे. दोन्ही केलं. हा किती जाते आता? दुसरा काय किंमत सांगताय? यांची सांगतो आपण 1.5 लाख. 1.5 लाख रुपये. आणि हा बसलेला बसलेल्या गाडीला सांगतो 2.5 लाख. तो किती जाते आहे? ती 4 जाते. किती गाय भरवली आतापर्यंत? आतापर्यंत भरवलं म्हणलं की 200 ते 250 गाई. 200 ते 250 गाई भरवल्या. होय. आपलं नाव पत्ता सांगा. आपलं नाव मोहन दामोदर केचे, हां, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. गाव गाव जांभूड. 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 किती घेता ये गाय भरवा? 1,500 रुपये. 1,500 रुपये. ठीक आहे. ओके, धन्यवाद. मोबाईल नंबर पुन्हा सांगा. आयला मोबाईल नंबर मला नाही येत आवाज. पाहू शकता विरकरवाडीचे विरकर यांच्या ह्या पाहू शकता रड्डे येथील वळूची पैदास. हे विरकरवाडीतल्या वळूंची आपण मुलाखत घेतलेली आहे, व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पाहू शकता मोठ्या मापाचे जातीवंत आटपाडी लाईन, डालगाव सोन्या लाईनची ब्लड लाईन, डोळे, चेहरा, श्रेष्ठी सेम तशीच. आणि हे आहे संत पळसावडे चव्हाण यांची पाहू शकतो खोंड आहेत. जुने जाणकार मालक आहेत. नमस्कार. किती खोंड घेऊन आला आपण? आपण 4 खोंड घेऊन आलो. 4 खोंड. आपलं नाव सांगा. प्रकाश संतोष चव्हाण, गाव पळसावड, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 97 63 44 34 05. हा कोण कोणाचा आहे? खोंड आपलाच आहे. नैसर्गिक रेतनाल चालू आहे. होय होय. कोणत्या लाईन मधून आहे? ह्यो धनगरी खिलार मध्ये पडतोय. असं कोणत्या बैलाची वंशावळ म्हणून घेतला? ही वंशाळ आता मेघ्या म्हणून होता. सर्जा नाही, ह्यो आपला सर्जा झाला, पण मेघ्या म्हणून होता एक. हां, जत तालुक्यात त्या बैलाची वंशाळ चालू आहे का गाय भरा? हा गाय भरायचं चालू आहे. आणि हे कसं माझ्याकडे सर्जा म्हणून बैल नावजीक होता. 3 जिल्ह्यात त्याचा कोणी नाद करत नव्हतं. हां, तो भोसल्याकडे गेला. मौच्या दादासू भोसले त्यांच्याकडे गेला. ते गेल्यानंतर मी आणला. माझ्याकडे त्या बैलाची पैदास होती, पण ते रक्तगट आमकं तमकं म्हणायला लागल्यामुळं हे मेघेच्या पोटचा म्या ह्यो बैल आणलाय. माझ्याकडे गाय आहे त्या खिलार 25. त्या गायीची पैदास आहे माझ्याकडं.
एक गाय भरवाय किती घेत आहे? मी 1000 रुपये घेतो. 1000 रुपये. आणि जर गोरगरीबाची गाय आली तर घेतच. घरपोच सेवा देताय का घरी यावं लागतं? काय एखादी पार्टी जर म्हणली आम्हाला अडचण आहे घरी याला आम्हाला घडत नाही तुम्ही घेऊन या म्हणलं तर घेऊन जातो. आपलं गाडीचं भाडं द्या म्हणतो मला बरं 200 कमी द्या. तुमच्याकडे येताना फोन करून यावं लागतंय का? फोन करून यावं लागतं. फोन करून म्हणजे यावं. आता कसं आम्ही हाय नाही हे कळलं पाहिजे की हा बरोबर. म्हणून फोन करूनच यावं लागतंय. मग आल्यानंतर आम्ही आपलं ते भरून देतो. वाहनानं आलेले असले तर मग आम्ही 2 रुपये कमी द्या म्हणतो. का तर गाय ही गरिबांनी पाळली आहे, श्रीमंतांनी गाय पाळली नाही. का तर सरकारने सुद्धा ह्याच्यावर काय केलंय, सरकारने सुद्धा गोमाता राष्ट्रीय गोमाता म्हणून हिला दर्जा दिलाय. पण हिला काहीच केलं नाही सरकारनं, नुसतं नाव दिलंय. मग सरकारने एक दुसरं बी केलंय की बळीराजा. बळीराजा म्हणून त्याला दर्जा दिलाय. पण बळीराजा ह्यो चोरावानी त्याचा माल नेला तर मार्केटला बसायचं. चोर बसतो असं बसायचं त्यांनी पिकवायचं. एवढ्याच एवढं करायचं, तुमच्या ताब्यात द्यायचं. त्या शेतकऱ्यांनी चोरावानी बसायचं. तुम्ही जर काढायचं तीच घ्यायचं आणि रडत घरी यायचं. असलं हे तुम्ही केलंय कुणी गव्हर्नमेंटनं. हे काय तुम्ही आम्ही केलं नाही, हे सरकारची देणगी आहे. बरोबर. ह्या गोमातेला सुद्धा का म्हणले ते राष्ट्रीय गोमाता असा दर्जा दिलाय. पण त्या दर्जासारखं ह्या गोमातेला काय तुमच्याकडं देणं झालं नाही, नुसतं नाव दिलं तुम्ही कागदावर. पण ह्याच्यानं तुमच्याच्यानं काय ह्याला गायीची वंशावळ किंवा दूध वाढवण्यासाठी प्रयत्न नाही केलं म्हणता का? सरकारने म्हणतोय नव्हता, नुसती नावं दिली. बळीराजाला काय म्हणले ते बळीराजा. पर बळीराजा कांदा पिकवतोय, मका पिकवतोय, अनेक काय पिकवतोय. पर मार्केटला गेला का शेतकरी ही चोर होतोय. आणि त्याला म्हणायला सरकारनं का म्हणायचं बळीराजा. अरे बळीराजा कशाचा आहे, पिकवायचा. आणि मार्केटला नेहला का चोर, त्यानं गप बसायचं. काय दर निघल ती घ्यायचा आणि चोरावाने गप घ्यायचं. तू गप किंवायच करा तुम्ही. बरोबर आहे. गाय पाहू शकता तुम्ही राष्ट्रीय गोमाता. पाहू शकता शेतकऱ्याचे मनोगत मनापासून तळतळीने आणि त्यात पिढ्यानपिढ्या ते त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना त्याची तळतळ वाटते की खिल्लार गाय वाढली पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, गाईचं दूध वाढलं पाहिजे, खिल्लार टिकलं पाहिजे. पाहू शकता यात्रेला आलेले प्रदर्शन किंवा खोंड पाहण्यासाठी आलेले व्यक्ती लोक आहेत. पाहू शकता पळसावडे संतू चव्हाण यांनी नंबर दिलेले आहे. त्यांच्याकडे अशा प्रकारचे मानदेशी खिल्लार आहेत. पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारचे खोंड हवे असतील तर मानदेशी खिल्लार खोंड त्यांच्याकडे भेटतात. पाहू शकता एकदम चिवट, डोळे मोठे बाहेर आणि चपळ चलाक असे मानदेशी खिल्लार पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.